सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महेंद्र देशपांडे यांना आतापर्यंत बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार, त्याचबरोबर नोबल गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच मुंबई दिल्ली येथे अनेक पुरस्कारांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर पेठे विद्यालय या ठिकाणी महेंद्र देशपांडे यांना आदर्श माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. पेठे विद्यालयाच्या 1975 SSC बॅचच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. ध्वजारोहण करून तसेच दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या काही माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यामध्ये शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचा सेवानिवृत्त शिक्षक सूर्यवंशी सर आणि ओसवाल सर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी 1975 मध्ये पेठे विद्यालयातून SSCची परीक्षा पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेऊन दैनिक गावकरीच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांच्या या पत्रकारितेला यंदाच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत असून या 50 वर्षातील त्यांच्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांचा आदर्श माजी विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात आलेला आहे. दरम्यान या सर्व संदर्भात महेंद्र देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र देशपांडे. आज या पेठे हायस्कूल शाळेमध्ये मधून 10वी पास झालो. त्यानंतर आम्ही आमच्या क्षेत्रात प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात जाऊन उत्तुंग कार्य करते आणि आज 50 वर्षानंतर 2025मध्ये या बॅचला 50 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही पेठे हायस्कूलमध्ये सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले जवळजवळ 100 विद्यार्थ्यांनी आज या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. आजचा या कार्यक्रमाचं नियोजन करताना आम्ही विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यवस्थापनाने अतिशय चांगलं सहकार्य केलं. शाळेचे अध्यक्ष दिलीप फडके सर, त्याचप्रमाणे सचिव आणि त्यांचे इतर सर्व सहकाऱ्यांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि जोरदार झाला. सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्साह, त्यातल्यापैकी बरेच जण हे विद्यार्थी 50 वर्षानंतर आज या ठिकाणी एकमेकाला भेटतो आहोत आणि एक फार जुना असा दुर्मिळ योग आमच्या आयुष्यामध्ये आज हा आलेला आहे. याचं सर्व श्रेय अर्थात आमच्या या पेठे हायस्कूल शाळेला आहे. आम्ही सर्वजण या शाळेमुळेच मोठे झालो आणि या शाळेने आम्हाला मोठं केलं. आज आम्ही या शाळेमध्ये पुन्हा 50 वर्षांनी येऊन पुन्हा आमचा एक वर्ग भरवलेला आहे आणि या वर्गाच्या निमित्ताने पुन्हा आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींना भेटतो आहोत. याचं आयोजन करण्यासाठी जी आमची कमिटी होती त्या कमिटीने रात्रंदिवस खूप प्रचंड मेहनत घेऊन आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला आहे. त्याबद्दल या सर्व कमिटीच्या सदस्यांचं सुद्धा मी या ठिकाणी निश्चितच अभिनंदन करेन. धन्यवाद. यावेळी व्यासपीठावर सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, सचिव राजेंद्र निकम, सहसचिव शैलेश पाटोळे आणि 1975च्या बॅचला शिकवणारे सेवानिवृत्त गुरुजन उपस्थित होते. यावेळी सूर्यवंशी सर, ओसवाल सर, गोविंद भट्टड, भालेराव सर, दंडगव्हाणे सर तसेच राजेंद्र पारख, विनायक येवले, राजेंद्र दिंडे, राजन कुलकर्णी, डॉक्टर चारुचंद्र कळमकर, डॉक्टर महेंद्र देशपांडे, ॲडव्होकेट प्रदीप क्षत्रिय, प्रदीप नांदुर्डीकर, उमेश तरटे, प्रशांत कर्डिले, अग्निहोत्री सर, रमेश देशमुख आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.